नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील सेट्स या चॅप्टरमधील वर्ड प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण मॅथ्स सारथी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट आणि ऑपरेशन्स ऑन सेट यावरती आधारित एक फॉर्म्युला अभ्यासलेला होता. आपल्याला आठवत असेलच, तो फॉर्म्युला होता नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इंटरसेक्शन बी. म्हणजे दोन संचांचा संयोग संच म्हणजे युनियन ऑफ टू सेट, देन इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणजे दोन संचांचा छेद संच. हा एक मुद्दा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला होता. आणि नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट म्हणजेच संचातील घटक संख्या या दोन मुद्द्यांवरती आधारित आपण हे सूत्र मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. या सूत्राचा उपयोग करून आताच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 मधील सर्व उदाहरणे या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. मग प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये अतिशय सोपी उदाहरणे आहेत. त्यासाठी फक्त आपल्याला ऑपरेशन्स ऑन सेट म्हणजे संचांवरील क्रिया ज्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेल्या आहेत त्या व्यवस्थित समजलेल्या असाव्यात, आणि त्यावर आधारित जे सूत्र आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे तेही आपलं पाठ असणं गरजेचं आहे. सुरुवातीला एक सोपं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज इक्वल टू 15, number of elements in A union B is equal to 29, number of elements in A intersection B is equal to 7, then find number of elements in set B. म्हणजे जर A या संचामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या 15 असेल, A आणि B यांच्या संयोग संचातील घटक संख्या 29 असेल, A आणि B यांच्या छेद संचातील म्हणजे इंटरसेक्शन सेटमधील घटक संख्या 7 असेल, तर संच B मधील घटक संख्या आपल्याला शोधायची आहे. आणि आपलं सूत्र आहे नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट इन सेट ए इंटरसेक्शन बी. यामध्ये आपण या तीन संचातील घटक संख्या आपण या सूत्रामध्ये ठेवणार आहोत. म्हणजे आपली स्टेप असणार आहे 29 इज इक्वल टू 15 प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी मायनस 7. 15 आणि 7 यांची चिन्ह भिन्न असल्यामुळे दोघांची वजाबाकी होऊन आपल्याला स्टेप मिळेल 29 इज इक्वल टू 8 प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी. इफ वी ट्रान्सफर 8 टू द लेफ्ट हँड साइड, स्टेप बिकम्स 29 मायनस 8 इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी. दॅट मीन्स नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी इज इक्वल टू 21. म्हणजे बी या संचातील घटक संख्या असणार आहे 21. अतिशय साधं आणि सोपं उदाहरण आहे ज्याच्यामध्ये फक्त आपण किमती ठेवलेल्या आहेत. 2 किंवा एका मार्काला हे उदाहरण आपल्याला ॲक्टिव्हिटी स्वरूपामध्ये किंवा उदाहरण स्वरूपामध्ये येऊ शकतं. आता यावर आधारित काही शाब्दिक उदाहरणं आपण या प्रॅक्टिस सेटमधले अभ्यासणार आहोत. त्यातलं पहिलं शाब्दिक उदाहरण फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम इज इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स आउट ऑफ विच 80 स्टुडंट्स ड्रिंक टी, 60 स्टुडंट ड्रिंक कॉफी, 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. म्हणजे एका वसतिगृहामध्ये 125 विद्यार्थी आहेत. पैकी 80 विद्यार्थी चहा पितात, 60 विद्यार्थी कॉफी पितात, 20 विद्यार्थी दोनही पेय पितात म्हणजे चहा आणि कॉफी दोनही पेय पितात. तर आपल्याला अशा विद्यार्थ्यांची संख्या शोधायची आहे की जे एकही पेय पित नाहीत. म्हणजे 125 पैकी 80 विद्यार्थी चहा पितात, 60 विद्यार्थी कॉफी पितात, 20 विद्यार्थी दोनही प्रकारची पेय पितात. विद्यार्थी तर 125च आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला गैरसमज होऊ शकतो की या उदाहरणामध्ये काही चूक आहे की काय, परंतु तसं काही नाही विद्यार्थ्यांना, आपल्याला ते कळेलच. आपल्याला अशा विद्यार्थ्यांचा संच शोधायचा आहे किंवा संख्या शोधायची आहे की जे विद्यार्थी एकही प्रकारचं पेय पित नाहीत. मग त्यासाठी आपण 2 संच तयार करणार आहोत. पहिला संच हा चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा, दुसरा संच हा कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा असेल. म्हणून आपलं पहिलं स्टेटमेंट असणार आहे लेट सेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू ड्रिंक टी अँड सेट बी बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू ड्रिंक कॉफी. म्हणजे ए हा संच चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा, तर बी हा संच कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा. आता उदाहरणामध्ये सरळ आपल्याला स्पष्ट स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे देर आर 80 स्टुडंट्स हू ड्रिंक
50. दॅट मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज इक्वल टू 80. जर ए हा चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच असेल आणि चहा पिणारे विद्यार्थी जर 80 असतील तर ए या संचामध्ये 80 घटक संख्या असणार आहे. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए इज इक्वल टू 80. 60 स्टुडंट्स ड्रिंक कॉफी. दॅट मीन्स नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी इज इक्वल टू 60. म्हणजे जर बी हा कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच असेल आणि कॉफी पिणारे विद्यार्थी 60 असतील तर नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी इज इक्वल टू 60. म्हणजे बी या संचातील घटक संख्या 60 असेल. आता हे 20 विद्यार्थी जे आहेत ते चहाही पितात आणि कॉफीही पितात. याचा अर्थ ते संच एमध्येही येतील आणि संच बीमध्येही येतील, कारण ते दोनही प्रकारचे पेय पितात. म्हणजे 20 विद्यार्थी हे 20 घटक हे ए आणि बी मधील सामायिक घटक आहेत. दीज आर कॉमन एलिमेंट्स. आणि आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, इफ वी मेक अ सेट ऑफ कॉमन एलिमेंट्स ऑफ टू सेट्स देन इट इज कॉल्ड ॲज द इंटरसेक्शन ऑफ दॅट सेट्स. म्हणजे जर आपण दोन संचातील सामायिक घटकांचा संच तयार केला तर त्या संचाला आपण छेदसंच असं म्हणतो. मग हे 20 विद्यार्थी दोनही प्रकारचे पेय पितात. याचा अर्थ ते संच एमध्येही असतील आणि बीमध्येही असतील. म्हणजे जर आपण ए आणि बीचा इंटरसेक्शन घेतला तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 20. आता आपण नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी हे शोधून घेऊयात. देअरफॉर आवर फॉर्म्युला इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट इन ए इंटरसेक्शन बी. आता या ठिकाणी आपण या तीन संचातील घटक संख्या या ठिकाणी ठेवूयात. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू 80 प्लस 60 मायनस 20. या तीन संचातील घटकांची संख्या आपण या ठिकाणी नोंदवलेली आहे. म्हणून आपल्याला उत्तर मिळणार आहे नंबर ऑफ एलिमेंट इन ए युनियन बी इज इक्वल टू 120. म्हणजे 120 विद्यार्थी असे आहेत. ए युनियन बीचा अर्थ काय? याला मराठीमध्ये संयोग असं म्हटलं जातं. इफ वी प्रिपेअर अ सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी, म्हणजे संच ए आणि बी मधील सर्व घटकांचा मिळून जर आपण एक संच तयार केला तर त्या संचाला मराठीमध्ये संयोग संच किंवा इंग्रजीमध्ये युनियन ऑफ टू सेट्स असं म्हटलं जातं. म्हणजे 120 विद्यार्थी असे आहेत की ते किमान एकतर चहा पितात किंवा कॉफी पितात किंवा दोनही प्रकारचे पेय पितात. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो दॅट मीन्स देर आर 120 स्टुडंट्स हू ड्रिंक टी ऑर कॉफी ऑर बोथ. म्हणजे 125 विद्यार्थ्यांपैकी 120 विद्यार्थी कोणतं ना कोणतं पेय पितात. याचा अर्थ 5 विद्यार्थी असे असतील की जे एकही प्रकारचं पेय पित नाहीत. दॅट मीन्स द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी इज इक्वल टू 120 मायनस 125 मायनस 120 इज इक्वल टू 5. म्हणजे 5 विद्यार्थी कोणत्याही प्रकारचं म्हणजे चहा किंवा कॉफी यापैकी कोणतंही पेय पित नाही. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण अतिशय सोपं आहे. गणितीय भाषा समजली आणि सूत्र आणि ऑपरेशन्स आपल्या व्यवस्थित समजले असतील तर ही उदाहरणं अतिशय सोपी आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल इज in a competitive exam 50 students passed in English, 60 students passed in math, 40 students passed in both the subject, none of them fail in the both the subjects. Find the number of students who passed at least in one of the subject. म्हणजे एका स्पर्धा परीक्षेमध्ये 50 विद्यार्थी इंग्रजी विषयात, 60 विद्यार्थी गणित विषयात तर 40 विद्यार्थी दोनही विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. त्या विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी दोन्ही विषयांमध्ये अपात्र ठरलेला नाही. तर आपल्याला किमान एका विषयामध्ये पास असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या शोधायची आहे. अगदी मगाच्यासारखंच पाठीमागच्या उदाहरणाप्रमाणेच याही ठिकाणी आपण 2 संच तयार करणार आहोत. इंग्रजी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचा संच आपण पी मानूयात आणि गणित उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांचा संच आपण क्यू म्हणूयात. लेट पी बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू पास्ड इन इंग्लिश अँड क्यू बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू पास्ड मॅथ. मग जर इंग्रजीमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पी असेल तर 50 असेल तर पी या संचातील घटकांची संख्या असणार आहे 50. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट पी इज इक्वल टू 50. 60 स्टुडंट्स पास्ड इन मॅथ. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट क्यू इज इक्वल टू 60. म्हणजे क्यू या संचातील घटक संख्या 60 असणार आहे. पाठीमागच्या उदाहरणाप्रमाणे 40 विद्यार्थी हे दोनही विषयांमध्ये पास आहेत. याचा अर्थ 40 विद्यार्थी हे
पी आणि क्यू या दोनही संचांमध्ये येतील, म्हणजे हे सामायिक एलिमेंट्स आहेत, घटक आहेत, म्हणून त्यांचा समावेश हा इंटरसेक्शन सेटमध्ये असणार आहे. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट इन ए इंटरसेक्शन पी इंटरसेक्शन क्यू इज इक्वल टू 40. आता आपण या ठिकाणी युनियनमधील घटक संख्या आपण शोधून घेऊयात. देअरफॉर फॉर्म्युला इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन पी युनियन क्यू इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन पी प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन क्यू मायनस नंबर ऑफ एलिमेंट इन पी इंटरसेक्शन क्यू. या ठिकाणी या तीन संचातील घटक संख्या आपण या ठिकाणी नोंदवूयात. देअरफॉर नंबर ऑफ एलिमेंट इन पी युनियन क्यू इज इक्वल टू 50 प्लस 60 मायनस 40. आणि मग या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल नंबर ऑफ एलिमेंट इन पी युनियन क्यू इज इक्वल टू 110. या दोघांची ॲडिशन 110 मायनस 40, दॅट मीन्स नंबर ऑफ एलिमेंट इन पी युनियन क्यू इज इक्वल टू 70. म्हणजे 70 विद्यार्थी हे असे आहेत की जे किमान एका विषयामध्ये, एक तर इंग्रजीमध्ये किंवा गणितामध्ये किंवा दोनही विषयांमध्ये उत्तीर्ण आहेत. म्हणजे 70 विद्यार्थी किमान एका विषयामध्ये उत्तीर्ण आहेत, कारण दिस सेट इज नोन ॲज युनियन ऑफ पी अँड क्यू. आणि युनियन मगाशी पाहिल्याप्रमाणे आपण युनियनमध्ये आपण एकतर तो घटक हा पीमध्ये असला पाहिजे किंवा क्यूमध्ये असला पाहिजे किंवा दोघांमध्ये असलेल्या घटकांचा समावेश आपण या संचामध्ये केलेला आहे. म्हणजे 70 विद्यार्थी किमान एका विषयामध्ये उत्तीर्ण आहेत, हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे उदाहरण दिसायला थोडंसं मोठं दिसेल, घाबरून जाण्याचं कारण नाही. उदाहरण अतिशय सोपं आहे, फक्त मॅथमॅटिकल लँग्वेज त्याचा अर्थ आपण समजावून घेऊयात. अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स, आउट ऑफ विच 130 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग अँड 180 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज स्काय वॉचिंग. There are 110 students who follow both the hobbies. Then how many students do not have any of the hobby? How many of them follow the hobby of rock climbing only? How many students follow the hobby of sky watching only? विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण समजून घ्या. 220 विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला गेला, सर्वेक्षण केलं गेलं आणि त्यांच्या छंदाविषयी माहिती घेतली गेली. 220 पैकी 120 विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांचा छंद हा रॉक क्लाइम्बिंग म्हणजे गिर्यारोहणाचा आहे. तर 180 विद्यार्थ्यांनी त्यांचा छंद हा अवकाश निरीक्षण म्हणजे स्काय वॉचिंग आहे असं सांगितलं. आणि 110 विद्यार्थ्यांनी असं मत नोंदवलं की त्यांना ह्या दोनही छंद त्यांना आहेत, म्हणजे गिर्यारोहणाचाही छंद आहे आणि अवकाश निरीक्षणाचा छंद आहे. तर आपल्याला 3 वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. एकही छंद नसणारे विद्यार्थी, फक्त गिर्यारोहणाचा छंद असलेले विद्यार्थी आणि फक्त अवकाश निरीक्षणाचा छंद असलेले विद्यार्थी आपल्याला शोधायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण अतिशय सोपं आहे. पुन्हा आपण या ठिकाणी 2 सेट तयार करणार आहोत. लेट set A be the set of students who follow the hobby of rock climbing and set B be the set of the students who follow the hobby of sky climbing. म्हणजे A हा संच गिर्यारोहणाचा छंद असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे, तर B हा संच अवकाश निरीक्षणाचा छंद असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे. How many students follow the hobby of rock climbing? There are 130 students. Therefore, number of elements in set A is equal to 130. Number of elements in set A is equal to 130. अवकाश निरीक्षणाचा छंद असलेले विद्यार्थी 180 आहेत, म्हणून number of elements in set B is equal to 110. Again, 110 students follow both the hobbies. That means 110 elements are common in set A and B. Therefore, number of element in A intersection B is equal to 110. That means A आणि B यांच्या छेद संचामध्ये 110 घटक असतील. आता आपण 2 पैकी किमान एक छंद असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी शोधून घेणार आहोत, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B ही संख्या आपण शोधणार आहोत. फॉर्म्युला इज नंबर ऑफ एलिमेंट इन A युनियन B इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन सेट A प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन सेट B मायनस नंबर ऑफ एलिमेंट इन सेट A इंटरसेक्शन B. या ठिकाणी या 3 संचातील घटक संख्या आपण या ठिकाणी ठेवूयात. नंबर ऑफ एलिमेंट इन A युनियन B इज इक्वल टू 130 प्लस 180 मायनस 110. दॅट मीन्स नंबर ऑफ एलिमेंट इन A युनियन B इज इक्वल टू 200. म्हणजे A आणि B यांच्या संयोग संचामध्ये 200 विद्यार्थी आहेत. याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो की 220 पैकी 200 विद्यार्थी असे आहेत त्यांना किमान
रॉक क्लाइम्बिंगचा किंवा स्काय वॉचिंगचा किंवा दोनही छंद आहेत. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो दॅट मीन्स 200 स्टुडंट्स आउट ऑफ 220 फॉलो आयदर वन ऑर बोथ द हॉबीज. म्हणजे त्यांना एक किंवा दोन असे छंद आपल्याला आहेत असं म्हणता येईल. मग 220 विद्यार्थ्यांपैकी जर 200 विद्यार्थ्यांना किमान एक छंद असेल तर एकही छंद नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शोधण्यासाठी आपल्याला 220 मधून 200 वगळावे लागतील, वजा करावे लागतील. देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज इज इक्वल टू 220 मायनस 200 इज इक्वल टू 20. म्हणजे 20 विद्यार्थ्यांना या दोनपैकी एकही छंद नाही. आता दुसरा जो प्रश्न विचारलेला आहे, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. म्हणजे फक्त गिर्यारोहणाचा छंद असलेले विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला शोधायचे. दोनही छंद असलेले विद्यार्थी आहेत 110 आणि गिर्यारोहणाचा छंद असलेले विद्यार्थी आहेत 130. म्हणजे जर 110 विद्यार्थ्यांना दोनही छंद असतील तर या 110 विद्यार्थ्यांचा या दोनही संचांमध्ये समावेश झालेला असेल. हे 110 विद्यार्थी रॉक क्लाइम्बिंगच्या सेटमध्ये म्हणजे सेट ए मध्येही असतील आणि स्काय वॉचिंग म्हणजे अवकाश निरीक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संचामध्येही यांचा समावेश असेल. मग जर आपल्याला फक्त रॉक क्लाइम्बिंग म्हणजेच गिर्यारोहण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिजे असेल तर आपल्याला 130 मधून हे कॉमन जे आहेत घटक, सामायिक घटक जे आहेत 110 ते आपल्याला वगळावे लागतील, दोघांचा फरक शोधावा लागेल. दॅट मीन्स number of students who follow the hobby of rock climbing only is equal to 130 minus 110 which is equal to 20. म्हणजे 20 विद्यार्थी असे आहेत ज्यांना फक्त आणि फक्त गिर्यारोहणाचा छंद आहे. याचप्रमाणे नंबर ऑफ स्टुडंट्स हू फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली इज इक्वल टू, स्काय वॉचिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संचातील घटक संख्या आहे 180. पैकी 110 विद्यार्थ्यांना दोनही छंद असल्यामुळे 180 मधून आपल्याला 110 वगळावे लागतील. म्हणजे या ठिकाणी आपण जर तो फरक शोधला तर तो फरक असणार आहे 70. म्हणजे 70 विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त अवकाश निरीक्षणाचा छंद आहे. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण अतिशय सोपं आहे, पुन्हा पुन्हा पहा म्हणजे आपल्याला सहज समजेल. शेवटचं उदाहरण आपण पाहणार आहोत. ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. ही वेन डायग्राम आहे. यू हा युनिव्हर्सल सेट आहे जो स्क्वेअरने दाखवलेला आहे आणि ए आणि बी हे सर्कलने दर्शवलेले दोन संच आहेत आणि आपल्याला या आकृतीच्या आधारे काही संच लिहायचे आहेत लिस्टिंग मेथडने. फर्स्ट वन इज सेट ए. सेट ए इज डिनोटेड बाय रेड सर्कल. Which are the elements are in the interior region of the red circle? There are 5 elements x, y, z, m, n. म्हणजे लाल वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये 5 घटक आहेत. त्या 5 घटकांचा संच ए मध्ये समावेश असेल म्हणून संच ए असणार आहे इन कर्ली ब्रॅकेट x, y, z, m and n. These are 5 elements in set A. Now second set B. Set B is denoted by green circle. There are 5 elements in the interior region of the green circle P, Q, R, M and N. म्हणजे B या संचामध्ये या 5 घटकांचा समावेश असेल म्हणून सेट B is equal to in curly bracket P, Q, R, M and N. Now A union B. A union B म्हणजे संच A आणि संच B मधील सर्व घटकांचा मिळून एकच संच आपल्याला तयार करायचा आहे. मग ए आणि बी मध्ये मिळून कोणते कोणते घटक आहेत तर या ठिकाणी जर आपण संच यादी पद्धतीने पाहिले तर एम एन हा सामायिक दिसतोय, तो याच्यामध्ये घेताना फक्त एक एकदा घ्यायचे आहेत. कॉमन आणि अनकॉमन या सगळ्यांचा मिळून या ठिकाणी आपल्याला एक सेट तयार करायचा आहे. म्हणजे ए युनियन बी मध्ये असतील एक्स, वाय, झेड, पी, क्यू, आर अँड एम एन. दॅट मीन्स सेट ए युनियन बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स, वाय, झेड, एम, एन, पी, क्यू अँड आर. There are 8 elements in set A union B. Now, universal set U. Universal set is denoted by a square. There are near about 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10 elements in universal set. म्हणजे हे 10 घटक U या संचामध्ये विश्व संचामध्ये आहेत. विश्व संच असणार आहे X, Y, Z, M, N, P, Q, R, S and आता पुढचा सेट आहे एक कॉम्प्लिमेंट. व्हॉट इज द कॉम्प्लिमेंट? मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं पूरक संच. मग
एचा पूरक संच शोधायचा असेल तर ए मधील सर्वच्या सर्व घटक हे विश्वसंचातून वगळून टाकायचे आणि उरलेले घटक या कॉम्प्लिमेंटरी सेटमध्ये घ्यायचे असतात। मग आपण सहज आकृतीमध्ये पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ए या सेटच्या सर्कलच्या बाह्य भागात असलेल्या सर्व सेट घटकांचा याच्यामध्ये समावेश होईल। म्हणजे पी क्यू आर एस टी किंवा एक्स वाय झेड एम एन जर आपण युनिव्हर्सल सेटमधून वगळले एक्स वाय झेड एम एन तर उरलेले पी क्यू आर एस टी जे या वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आहेत त्यांचा ए कॉम्प्लिमेंटमध्ये समावेश होईल। दॅट मीन्स ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट पी क्यू आर एस एन टी। नाव नेक्स्ट बी कॉम्प्लिमेंट। आता विश्व संचातून या बी या संचातील घटक वगळा म्हणजे बी या संचाच्या बाह्य भागातील घटक बी कॉम्प्लिमेंटमध्ये असतील। म्हणजे बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स वाय झेड एस एन टी एक्स वाय झेड एस टी। नाव ए कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी म्हणजे ए युनियन बी मध्ये आलेले सर्व घटक विश्वसंचातून जर वगळले तर कोणते घटक शिल्लक राहतील? फक्त विश्वसंचामध्ये एस टी म्हणजे हे जे घटक आहेत हे जर आपण वगळले तर फक्त शिल्लक राहतील एस टी, कारण या सर्व घटकांचा युनियनमध्ये समावेश आहे ए युनियन बी मध्ये। हे आपण विश्वसंचातून वगळले काढून टाकले तर एस आणि टी शिल्लक राहतील। म्हणून कॉम्प्लिमेंट ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एस टी। नाव ए इंटरसेक्शन बी। इंटरसेक्शनला मराठीमध्ये छेदसंच म्हटला तर ए छेदसंच बी। छेदसंचामध्ये आपण फक्त दोनही संचांमध्ये असलेल्या सामायिक घटकांचा समावेश करतो। विद्यार्थी मित्रांनो निरीक्षण करा आणि सांगा ए आणि बी या संचामध्ये दोनही संचामध्ये असलेले घटक कोणते आहेत? तर पहिला घटक आहे एम जो ए मध्ये आहे आणि बी मध्ये आहे आणि दुसरा घटक आहे एन। म्हणजे हे दोन घटक ए आणि बी या दोन संचांमध्ये सामायिक असल्यामुळे त्यांचा समावेश ए छेदसंच बी ए इंटरसेक्शन बी मध्ये होईल। Therefore, set A intersection B is equal to in curly bracket Mn. Now, complement of A intersection B. मग आता याचा कॉम्प्लिमेंट शोधायचा, पूरक संच शोधायचा असेल तर हे घटक जे आहेत ते विश्व संचातून वगळून टाका। म्हणजे Mn हे घटक युनिव्हर्सल सेटमधून जर काढून टाकले तर 8 घटक शिल्लक राहतील एक्स वाय झेड पी क्यू आर एस टी। दिस इज द कॉम्प्लिमेंटरी सेट ऑफ ए इंटरसेक्शन बी। A intersection complement of A intersection B is equal to in curly bracket x y z p q r s t। विद्यार्थी मित्रांनो हा प्रॅक्टिस सेट अतिशय सोपा आहे, हा चॅप्टर अतिशय सोपा आहे। या ठिकाणी आपला हा चॅप्टर संपलेला आहे। जर तुम्हाला काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा। डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून आपण चॅनलला जाऊ शकता। चॅनल सबस्क्राईब करा, पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना शेअर करा। धन्यवाद।